मराठा आरक्षणाच्या निर्णयात मी अडथळा आणला तसं शिंदेंनी सांगितलं तर राजीनामा देऊन निवृत्ती घेणार, देवेंद्र फडणवीसांची रोखठोक भूमिका। मराठ्यांविरोधात गेल्याचा फडणवीसांचा पश्चाताप, आम्ही फडणवीसांना विरोधक मानत नाही, त्यांनी सगळे सोयऱ्याची अंमलबजावणी करावी, जरांगेंची फडणवीसांना विनंती। फडणवीसांच्या बोलण्यात तथ्य, मराठा आरक्षणाच्या कायद्यात फडणवीसांचा मोलाचा वाटा, विरोधकांकडून फडणवीसांवर खोटे आरोप, मुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया। भाजपचे आतापर्यंत 47 मोठे नेते मला भेटले आहेत, माझ्यावर ड्रोनद्वारे निगराणी, काहीही केलं तरी 113 आमदार पाडणारच, जरांगेंचा सत्ताधाऱ्यांना इशारा। महायुतीत वादाची ठिणगी, कोकणात रामदास कदम आणि रवींद्र चव्हाणांमध्ये वाद पेटला, शिंदे गटाच्या महेंद्र थोरवे आणि सुनील तटकरेंमध्ये कलगीतुरा, तर पुण्यात भाजप आणि अजित पवार गट आमने सामने। महायुती मजबूत, मिठाचा खडा पडणार नाही, महायुतीतील नेत्यांच्या वादावर मुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया। अणुशक्तीनगरमधील जनसन्मान यात्रेत अजितदादा आणि नवाब मलिक एकत्र, अजितदादांकडून सना मलिकांना प्रवक्तेपदाची जबाबदारी, मलिकांना महायुतीत घेण्यास फडणवीसांचा मात्र नकार। अजित पवारांच्या जनसन्मान यात्रेत झिशान सिद्दीकी सहभागी, सिद्दीकी यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाची केवळ औपचारिक घोषणा बाकी, तर काँग्रेस सिद्दीकींवर कारवाई करण्याची तयारी। आमचं घर फोडलं, पक्ष फोडला, चिन्ह नेलं आणि विकासासाठी गेल्याचं सांगतात, भुजबळ जेलमध्ये जाण्यापासून वाचण्यासाठी भाजपसोबत गेले, नाशकातून सुप्रिया सुळेंची टीका। केंद्र सरकारी नोकरीमध्ये खासगी क्षेत्रातून थेट भरतीच्या निर्णयाला राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील 2 प्रमुख घटक पक्षांचा विरोध, सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षण पाहिजे, चिराग पासवान यांचं मत। मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज विदर्भ दौऱ्यावर, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांच्या भेटी घेणार। भुसावळमधील हातनूर धरणाचे 4 दरवाजे पूर्ण उघडले, तर 2 दरवाजे 1 मिलीमीटरनं उघडले, धरणातून 23,061 क्युसेकनं तापी नदीत पाण्याचा विसर्ग। पुणे आणि नाशकात मुसळधार पावसाची हजेरी, नाशकातील रस्त्यांना नदीचं स्वरूप, तर वाहतूक कोंडीमुळे पुणेकरांची तारांबळ, पुणे नगर मार्गावर 3 ते 4 किलोमीटर वाहनांच्या रांगा। पुणे शहरात 22 ऑगस्टला पाणी पुरवठा बंद, देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी संपूर्ण शहराचा पाणी पुरवठा बंद राहणार।